श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा खरंच शुभ जावो हीच स्वामींना प्रार्थना करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। सर्व महिलांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर हा व्हिडिओ ज्या घरामध्ये सतत भांडणे होतात किंवा सतत काही ना काही निगेटिव्हिटी घडत असतात, निगेटिव्ह गोष्टी घडत असतात, सुखाचा संसार होत नसेल, म्हणजे संसार करत असताना काही अडचणी येत असतील किंवा आता आपण बघतो ना, सेवा करणं हे आपलं काम आहे, सेवेला अंत नाही। आपण कोणतीही सेवा करू शकतो, आपल्या कुलदेवीची सेवा करू शकतो, कुलदेवताची, इष्टदेवतांची, आपल्या गुरूंची। पण आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल किंवा एखादी गोष्ट साध्य करायची असेल, एखाद्या गोष्टीचा आनंद आपल्याला घ्यायचा असेल, तर आपल्याला आपल्या पाठीमागे आपल्या गुरूंचा हात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण गुरुशिवाय शिष्याला पर्याय नाही। हे बघा, गुरुशिवाय पर्याय नसल्यामुळे, कारण गुरुमुळे आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो आणि मोक्ष प्राप्तीसाठी गुरूंची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे। असंच आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा केल्याने आपल्या जीवनातले ज्या काही दुःख, वाईट परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे, ही सुधारण्यासाठी आपण स्वामी महाराजांची सेवा करावी, स्वामी महाराजांना शरण जावं। स्वामी आपले कोणतीही सेवा कशीही करा, तोडकी मोडकी करा, जसं फक्त श्रद्धा आणि विश्वासपूर्ण आणि मनापासून केलेली सेवाच स्वामींच्या चरणी अर्पण होते आणि ती सेवा स्वामी आपलंसं करून घेतात त्या सेवेला आणि आपल्याला योग्य ते फळ देत असतात। पण फळ देतात ती योग्य वेळ आली की स्वामी आपल्याला फळ देत असतात। आता आपल्या जीवनामध्ये एखादा म्हणजे कसं आपण आपलं जीवन जगत आहोत आणि एखादं छोटंसं संकट आलं ना, आपण लगेच घाबरून जाऊन स्वामींना प्रार्थना करून, नाही स्वामी माझी मनातली इच्छा आत्ता लगेच पूर्ण करा, अशा गोष्टी होत नसतात। स्वामींना माहिती असतं की आपल्याला कोणतं फळ वेळ आल्यावर द्यायचं आहे, त्यामुळे स्वामी आपली कधी परीक्षा घेतात, कधी आपल्याला सुख प्राप्ती देतात, म्हणजेच एखाद्या गोष्टीचं नकळत आपल्याला सुखसुद्धा देत असतात, आपल्या संसारामध्ये, आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये किंवा एखाद्या अडचणीमध्ये आपल्याला देत असतात। तर अशीच एक आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे। बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं ते तुम्हीच बघा। उपाय तोडगे हवन आपण फक्त करत असतो, पण हा जर सेवा केली, ही सेवा सातत्याने तुम्ही 21 दिवस जर ही सेवा करून बघितली तर घरातल्या निगेटिव्ह जे गोष्टी आहेत ते दूर होण्यास मदत होईल आणि तुम्ही पॉझिटिव्ह जी ऊर्जा आहे, विचार आहेत, त्याच्याशी जोडले जाणार आहेत। अतिशय सोपी सेवा आहे आणि जास्त काही या सेवेला करायची गरज नाही। फक्त 2 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे। आता आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचा आणि दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं अत्यंत महत्त्वाचे आहे। तर जर तुमच्याकडे दत्त महाराजांची नसेल तरी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपल्याला दत्त महाराजांना एक प्रार्थना करायची आहे। प्रार्थना म्हणजे ती सेवा कशी करायची आहे थोडक्यात, तर श्री गुरुदेव दत्त, एक आपल्याला ग्लास घ्यायचा आहे, जो आपण पिण्यासाठी वापरतो ना, स्टीलचा ग्लास, तो घ्यायचा आहे। देवघराच्या तिथे आपल्याला आसन टाकून बसायचं आहे, जमिनीवर बसायचं नाही, जमिनीवर आसन टाकायचं आहे आणि त्या आसनावरती आपल्याला बसायचं आहे। तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस जरी केला तरीही चालेल। तर बघा, हा उपाय केल्यानं काय होतं, सर्वात महत्त्वाचं की हा उपाय केल्यानं आपल्यावर कोणता प्रभाव पडतो, तर खूप मोठा प्रभाव पडतो। आपल्या घरातली एखादी आजारी व्यक्ती असू द्या किंवा बाधित असू द्या किंवा एखाद्या व्यक्तीला घरातल्या यश प्राप्ती होत नसेल किंवा घरामध्ये सतत भांडणं करत असेल एखादी व्यक्ती, मुलं अभ्यास करत नसतील किंवा एक छोटंसं मुलगी आहे सतत आजारी पडते किंवा एखाद्याला कोणता आजार जडलेला आहे, अशा व्यक्तीने जरी हे सेवा केली किंवा दुसऱ्या व्यक्तीने त्या व्यक्तीसाठी जरी ही सेवा केली तर नक्कीच खूप सफल आणि खूप महत्त्वपूर्ण अशी सेवा आहे। तर देवघरासमोर बसायचं आहे, 2 अगरबत्ती लावायच्या आहेत आणि एक पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा आहे, स्वच्छ प्यायचं पाणी घ्यायचं आहे त्या ग्लासामध्ये आणि आपल्या देवघरासमोर तिथे आपल्या बाजूला ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला उजवा हात जो आहे तो ग्लासावर ठेवायचा आहे आणि आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 108 वेळा म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर तारक मंत्र, अतिशय प्रिय असणारं स्वामींना हा तारक मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे। किमान 11 वेळेस जरी तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर किमान एकदा तरी तारक मंत्र म्हणा किंवा 3 वेळेस तारक मंत्र म्हणा। त्यानंतर कालभैरव अष्टक
आपल्या भोवती एखादी वाईट शक्तीचा प्रभाव पडू नये याच्यासाठी हे कालभैरव अष्टक आहे. तर आपल्याला भैरव अष्टक म्हणायचं आहे. 100% बघा फळ देणाऱ्या दत्त महाराजांची ही सेवा आहे, स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे. त्यानंतर 108 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा, 108 वेळा श्री गुरुदेव दत्त असं म्हणायचं आहे तुम्हाला. तो उजवा हात आपला त्या ग्लासावरती ठेवून त्यानंतर जे ते अभिमंत्रित केलेलं पाणी आहे, जे प्रभाव आहे मंत्राचा, तारक मंत्राचा, कालभैरव अष्टकचा, त्यानंतर श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा, श्री गुरुदेव दत्त या पवित्र मंत्राचा जो प्रभाव आहे त्या पाण्यावर पडणार आहे आणि ते पाणी नसून एक अमृत तयार होणार आहे. जेणेकरून जी व्यक्ती बाधित असू द्या किंवा ऐकत नसेल, सतत कटकट करत असेल, तर त्याला खूप प्रभाव करणारी ही गोष्ट आहे. तर त्याला ते अभिमंत्रित केलेलं पाणी आपल्याला द्यायचं आहे. आणि त्यानंतर घरातल्या प्रत्येक व्यक्तीने जरी थोडं थोडं ते पाणी पिलं ना, तर खरंच घरामध्ये सुख, शांती, समाधान नक्कीच नांदेल. तर 100% फळ देणारी ही सेवा आहे, नक्की करून बघा. तर केल्याने सर्व अनुभव आपल्याला येत असतील, तर अनुभव घेण्यासाठी तुम्ही खरंच 41 दिवस किंवा कमीत कमी 21 दिवस ही प्रभावी सेवा करून बघा. जर तुम्हाला खरंच घरामध्ये फरक जाणवला असेल, तर तुम्ही सातत्याने जरी ही सेवा केली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल. तर या प्रकारे आजची सेवा होती, नक्कीच करून बघा. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.